तर सगळ्यात पहिले आपण रोवर चालू करणार, त्यासाठी आपण स्विच ठेवलेली आहे. तर स्विच चालू झाल्यानंतर आपण ब्लूटूथ थ्रू त्याला कनेक्ट करणार. यात आपल्या मोबाईल मध्ये एक ऍप असते, ऍपवरून आपण रोवर पूर्णपणे कंट्रोल करू शकतो. मग आपण रोवरला ए म्हणजेच स्टार्टची कमांड दिली तर रोवर वर्किंग चालू करेल. सगळ्यात पहिले तर 3 सेकंड मूव्ह होणार. मग आपली जे समोरची सर्व मोटर आहे ती खाली जाणार आणि 2 सेन्सर म्हणजे टेम्परेचर आणि मॉइश्चर सेन्सर सॉइलची क्वालिटी चेक करणार. जर क्वालिटी आपण सेट केलेल्या लिमिट मध्ये असेल तर मग मागे जे आपण सर्व मोटर लावलेली आहे ती मूव्ह होणार. होलला होल मॅच झाल्यामुळे या कंटेनर मधनं आपल्या ज्या कोणत्या सीड टाकलेल्या आहे त्या खाली पडणार आणि जर सॉइल क्वालिटी मॅच झाली नाही तर परत रोवर 3 सेकंड साठी पुढे मूव्ह होणार आणि परत सेन्सर थ्रू क्वालिटी चेक केली जाणार. आणि ही सायकल जोपर्यंत आपण येस म्हणजे स्टॉपची कमांड ब्लूटूथ थ्रू देत नाही तोपर्यंत चालू राहणार. आणि एकदा आपण येस कमांड दिली तर रोवर स्टॉप होऊन जाणार. तर कसा वाटला तुम्हाला आमचा प्रोजेक्ट कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि हो, यावेळेस खरंच लवकर भेटू. तर भेटत लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र.